Hello students, welcome to the next lecture of the subject of electric circuits and networks. In last lecture, we have discussed a numerical that calculate the current through each branch in the figure using nodal analysis. या फिगरमध्ये आपण प्रत्येक ब्रँचच्या अक्रॉसचा करंट फाइंड आउट केला होता आणि मग I1, I2 आणि I3 हे तीन करंट्स आपण फाइंड आउट केले होते. सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम आपण आज बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला करंट थ्रू 8 ओहम रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला करंट कुठला कॅल्क्युलेट करायचा आहे? या 8 ओहम रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट कॅल्क्युलेट करायचा. मीन्स फक्त इथं आपल्याला I3 कॅल्क्युलेट करायचा आहे, I1, I2 कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला. ओके, याला जोडून मी असा एक प्रश्न टाकतो, फाइंड करंट थ्रू 8 ओहम रेजिस्टन्स अँड नोड व्होल्टेज. याच्यात करेक्ट करून घ्या की फाइंड द करंट थ्रू 8 ओहम रेजिस्टन्स युजिंग नोडल अनालिसिस अँड ऑल्सो कॅल्क्युलेट नोड voltage at node B. Also calculate node voltage at node B. म्हणजे आपल्याला फक्त 8 ओहमच्या अक्रॉसचा करंट फाइंड आउट नाही करायचा आहे, तर आपल्याला या बी पॉईंटच्या इथे नोड व्होल्टेज किती ते पण कॅल्क्युलेट करायचं आहे. अशा प्रकारे आपण एक न्यूमरिकल सॉल्व्ह करूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला नोड व्होल्टेज कॅल्क्युलेशनची स्टेप पण कळेल आणि करंट कॅल्क्युलेट कसं करायचं सेम आपल्याला कळेल. जसं मागचं न्यूमरिकल आपण सॉल्व्ह केला होता, आपण प्रत्येक ब्रांचच्या अक्रॉसचे करंट फाइंड आउट केले ते. इन द सिमिलर वे वी हॅव टू सॉल्व्ह दिस न्यूमरिकल. सो दिस इज युअर क्वेश्चन डायग्राम. सोल्युशन इज दिस वन. स्टेप 1, मार्क ऑल नोड्स अँड करंट्स थ्रू ईच ब्रँच. ओके, हा तुमचा परत वरचा सर्किट आहे, त्याच्यामध्ये मी करंट डायरेक्शन्स मार्कआउट करून घेतलेले आहेत. करंट फ्लोईंग फ्रॉम 20 वोल्ट source is 6 ohm through 6 ohm is I1. 20 वोल्ट सोर्स आणि 6 ओहम रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट I1 आहे. या बी नोडला आल्यानंतर I3 करंट 8 ओहममधून फ्लो होतोय आणि 12 वोल्टच्या सोर्समधून I2 करंट फ्लो होतोय. मी एक असं अज्युम केलेलं आहे. तुम्ही ही I2ची डायरेक्शन आयदर अशी घेऊ शकता किंवा या बी नोडला डिव्हिजन होत आहे करंटचं, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याची डायरेक्शन घेऊ शकता. मग तिथे मात्र तुम्हाला डायरेक्शन मायनस मिळेल, जसं आपण मागच्या न्यूमरिकलमध्ये बघितलं. ॲज वी हॅव सीन द करंट I2 विच वी हॅव कॅल्क्युलेटेड इन द लास्ट न्यूमरिकल. आय विल शो टू यू लास्ट न्यूमरिकल. सी हिअर करंट I3 minus 0.19. see, this is current I3. When like this type of sources were done, we have assumed the direction is taking away from the node पासून बाहेर पडतो असं करंट अज्युम केला. त्यावेळेस I3 ची व्हॅल्यू आपल्याला मायनस मिळाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगतो की ही करंट डायरेक्शन अशी पाहिजे. त्यामुळे तुम्ही करंट डायरेक्शन ही अशी पण अज्युम करू शकता, अशी पण अज्युम करू शकता. सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही करंट डायरेक्शन आयदर या डायरेक्शनमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा या डायरेक्शनमध्ये सुद्धा घेऊ शकता. मी व्होल्टेज सोर्सच्या डायरेक्शनमध्ये घेतलेली आहे. I2ची डायरेक्शन अशी ठेवली म्हणजे जेणेकरून मला I2 पॉझिटिव्ह येईल. आणि जर मी अशी डायरेक्शन जर अज्युम केली, या पद्धतीमध्ये जर मी अज्युम केली डायरेक्शन, तर मला नेगेटिव्ह करंट येईल. सो आय एम टेकिंग इट ॲज अ पॉझिटिव्ह वन. अशी पॉझिटिव्ह डायरेक्शन मी करंटची घेतोय. सो स्टेप 1 completed. We mark all the node points and the current through each branches. Now step 2 is calculate the node voltage at B as well as current flowing through this 8 ohm resistance. So step 2 is apply KCL. Apply KCL, Kirchhoff's current law. Kirchhoff's current law, what it tells? Current leaving the node is equals to current entering. Current leaving the node is equals to current leaving is equals to current entering the node. सो करंट लिव्हिंग कोणती डायरेक्शन आहे? I3 ची डायरेक्शन आहे.
I3 मधून करंट लिव्ह होतोय, बरोबर. I3 मधून माझा करंट लिव्ह होतोय. सो I3 इज इक्वल्स टू करंट एंटरिंग I1 आहे आणि I2 आहे. सो करंट एंटरिंग इज I1 प्लस I2. सो I3 कसं कॅल्क्युलेट करणार अगेन, I3 इज इक्वल्स टू, I3 is flowing through this 8 ohm resistance and this is the B node, that means VB by 8, this will be your I3. I1 is 20 minus VB, 20 minus VB divided by 6, and I2 is 12 minus VB by 10. Okay, 12 minus VB by 10. Here's equation. If I have assumed the current direction in this way, coming out from node B, then this becomes VB minus 12. Okay, so जर आपण हा करंट या डायरेक्शनमध्ये अज्युम केला असता तर VB minus 12 divided by 10 आला असता. बट आपण ॲज्युम केली करंट डायरेक्शन की तो 12 वोल्टपासून जातो, म्हणून 12 मायनस VB बाय 10 आहे. आणि I1चा आपण कसा केलेला आहे, 20 मायनस VB डिवायडेड बाय 6 ही I1ची व्हॅल्यू आहे. आणि I3ची व्हॅल्यू हा इथे VB मायनस 0 डिवायडेड बाय 8, VB मायनस 0 हा VB असतो, VB मायनस 0 इज VB and therefore I3 is VB by 8. So here we have to calculate the node voltage at node B and also the current through resistance 8 ohm. So we will arrange this value in the given equation. So the value of I3 is VB by 8 is equals to 20 minus VB divided by 6 plus 12 minus VB by 10. Similar way as like earlier numerical, we will take the LCM here as 60. LCM as 60 we can take it here. Then 10 into 20 minus VB plus 6 into 12 minus VB. So VB by 8 is equals to 10 into 20 is 200 minus 10 VB plus 12 6 are 72 minus 6 VB divided by 60. So solve the term of VB and real terms. So VB by 8 is equals to 200 plus 72. 200 plus 72 is 272 minus 10 VB minus 6 VB is minus 16 VB divided by 60. Cross multiply. After cross multiplying, 60 VB is equals to 8 into 272 minus 16 VB. So solve this multiplication. So again I will write down here 60 VB is equals to 8 into 272 minus 12 VB. Multiply this 8 into 272 and 8 into 12. So 272 into 8 is 2176 minus 12 into 8 is 96 VB. ओके, VBच्या टर्म्स आपण एका बाजूला करून घेऊ. मायनस 96 लेफ्ट हँड साईडला गेला, प्लस 96 VB प्लस 60 VB इज इक्वल्स टू 2176. ओके, सो 96 प्लस 60 is 156 VB is equals to 2176. So VB is equals to 2176 divided by 156. तुमच्याकडे सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर असणार आहे, इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर, त्याच्यानं सॉल्व करायचं आहे. 2176 डिवायडेड बाय 156
हा तुम्हाला VB मिळतो आहे इथे 13.94 volts. 13.94 volt. This is your answer. ओके, म्हणजे आपला जो फर्स्ट होता कॅल्क्युलेट द नोड व्होल्टेज ॲट नोड बी इथपर्यंत आलं. आता पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट थ्रू 8 ओहम रेझिस्टन्स. हेन्स करंट थ्रू 8 ओहम रेझिस्टन्स. मग 8 ओहमच्या अक्रॉस करंट कोणता फ्लो होतो? I3. आणि I3 ची व्हॅल्यू काय? VB/8. I3 is equals to VB/8. VB ची व्हॅल्यू काय? 13.94 divided by 8. So I3 is equals to 1.75. So I3 मिळतो मला 1.75 ampere. This is the current flowing through 8 ohm resistance. Okay, so in this way we are solving this numerical. आणि सगळ्यांकडे इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर असणार आहे अशा प्रकारचं. ओके, सो याच्यावरतून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेटर अलाउड असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्स करता येतात. ते कसं वापरायचं त्याचं एकदा मी तुम्हाला व्हिडिओ सांगेल. ओके, सो दिस इज the current flowing through 8 ohm resistance, that is from this resistance. This value of I3 is 1.75 ampere. Okay, so this was one numerical on the nodal analysis. We will see another one here. Okay, so next numerical we are going to see is using nodal voltage analysis, find the current through each branch. So this is your given circuit, and now see here 2 node points are given, and we have to find out the current flowing through each branch, that is I1, I2, I3, I4 and I5. 5 currents we have to find out here in this circuit. Now step 1 is marking all the node points. So I have marked out all the node points and the node voltages VA, VB with the current direction, with the currents I1, I2, I3, I4 and I5. Now we have to calculate all these currents. So for this we have to write down the equation. So your step 2 becomes apply KCL. Step 2 is apply KCL, Kirchhoff's current law. So we have to apply Kirchhoff's current law at the 2 node points at A and at B. Therefore at node A, I will write down at this node point A, current I1 is entering, I2 and I3 is leaving. So I1 is equals to I2 plus I3. I1 is equals to I2 plus I3, and value of I1 is 12 minus VA divided by 1. 12 minus VA divided by 1. Value of I2 is VA divided by 2. Node point ला itself connected आहे म्हणून तो VA by 2, and I3 current हा VA VB मधला आहे. So it becomes VA minus VB divided by 3. Put all this value in this equation number 1. I will get 12 minus VA divided by 1 is equals to VA divided by 2 plus VA minus VB divided by 3. ही साइड आपण ॲज इट इज ठेवूया सध्याला. इक्वेशन तयार करून घ्यायचं सायमल्टेनियस इक्वेशन. सो LCM 6 घेऊया. दिस इज 3VA प्लस
2 इंटू व्ही ए मायनस व्ही बी. सॉल्व करूया. 12 मायनस व्ही ए डिवायडेड बाय 1 म्हणजे 12 मायनस व्ही एच होतं ते. दिस इज 3 व्ही ए प्लस 2 व्ही ए मायनस 2 व्ही बी डिवायडेड बाय 6. 6 इकडे घेऊया. 6 इंटू 12 मायनस व्ही ए इज इक्वल्स टू 3 व्ही ए प्लस 2 व्ही ए मायनस 2 व्ही बी. सो 12 6 are 72 minus 6 व्ही ए is equals to 3 2s are 5 व्ही ए minus 2 व्ही बी. व्ही एच्या टर्म्स एकत्र करून घ्या. एक सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला तयार होईल. सो I will write down same equation here again so that how we are solving it you will understand. Okay, same equation आहे. मायनस 6 व्ही एची टर्म इकडे न्या. सो 5 व्ही ए मायनस साईड प्लसमध्ये कन्वर्ट झाली. मायनस 2 व्ही बी इज इक्वल्स टू 72. 5 व्ही ए प्लस 6 व्ही ए इज 11 व्ही ए. minus 2 VB is equals to 72. Equation number 2. Equation number 2. हे झालं नोड A चं इक्वेशन. At this node we have calculated. Now we have to calculate at node B. So at node B equation becomes, now see node B ला काय होतं, I3 नोड B कडे एंटर होतोय. I4 नोड B मधून बाहेर पडतोय. I5 नोड B कडे एंटर होतोय. I3 and I5 is entering the node point B and I4 is leaving. So current entering I3 plus I5 is equals to current leaving I4. Value of I3 we have written right down here in the last equation, VA minus VB by 3. Value of I4 is nothing but VB minus VB by 4. VB by 4 and value of I5 is equals to 6 minus VB divided by 2. 6 minus VB divided by 2. This is the value of I5. Put this in equation number 3. So this is VA minus VB by 3 plus 6 minus VB by 2 is equals to VB by 4. As here we have obtained the simultaneous equation, similar type of simultaneous equation we are going to calculate from this equation. या पद्धतीचं सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करणार आहेत. LCM परत 6 घ्या. याचं हे VB by 4 ॲज इट इज राहू द्या. LCM 6 घेतला. सो दिस इज 2 इंटू VA मायनस VB plus 3 into 6 minus VB is equals to VB by 4. Multiplication solve करा. 2 VA minus 2 VB plus 6 3s are 18 minus 3 VB divided by 6 is equals to VB by 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याच्या आधी VBच्या टर्म सॉल्व करून घ्या. ही VBची टर्म सॉल्व करून घ्या. 2 VA minus of 5 VB plus 18 divided by 6 is equals to VB by 4. Cross multiply. 4 into 2 VA minus 5 VB plus 18 is equals to 6 VB. 4 2s are 8 VA. 4 5s are 20 VB plus 8 4s are, 18 4s are. So what is 18 4s are? 72 is equals to 6 VB is equals to 6 VB plus 72 right hand side ला नेतो and 6 VB left hand side ला घेतो. Taking 72 to the right hand side and 6 VB to left hand side, I will get the equation as minus 20 VB plus 6 VB while coming to the left hand side becomes minus, and plus 72 while going to the right hand side becomes minus 72. So 8 VA
minus 20 minus 6 is minus 26 VB is equals to minus 72, equation number 4. So this is one simultaneous equation which we have solved. Now solving these two equation 2 and 4, you will get the value of VA and VB. So we will solve. I will write down equation number 2 here. 11 VA minus 2 VB is equals to 72. Equation number 2. Where to solve this simultaneous equation, but either to cancel the term, दोन्हीपैकी कुठली एक टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला एक तर VA कॅन्सल करायचं किंवा VB कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर आपण काय करूया, आपण इक्वेशन 2 ला 13 ने मल्टिप्लाय करू किंवा इक्वेशन 4 ला 11 नी आणि इक्वेशन 2 ला 8 नी मल्टिप्लाय करू. You decided first that either I have to cancel VA or VB. If I am cancelling the VA, I have to multiply equation 4 by 11 and equation 2 by 8. If I have to cancel VB, just I have to multiply equation number 2 by 13. So I will go with this. I will multiply equation number 2 by 13. I will multiply equation 2 by 13. It is very simple part. So equation 2 becomes, after multiplying with 13, your equation becomes, this is 11 into 13 VA minus 2 into 13 VB is equals to 72 into 13. So 11 into 13 is 143 VA minus 2 into 13 is 26 VB and 72 into 13 is 936. This is equation number 5, and solve this equation number 5 with equation number 4. You will get the answer. Okay, I will write again the equation. Equation number 4 is 8 VA. So your equation number 4 is 8 VA minus 26 VB is equals to minus 72. Equation number 4, and equation number 5 I will take it. We have solved it in the last step. 143 VA minus 26 VB is equals to 936. Equation number 5. So solve this equation. Solve this equation. Before solving, this is minus, this is plus and minus. इथे काय झालं, दोन अपोजिट साइन नसल्यामुळे आपल्याला ते बॅलन्स करायचं होतं. सो टू बॅलन्स दी अपोजिट साइन्स, आय हॅव डन चेंज द साइन ऑफ, हियर पॉझिटिव्ह प्लस साइन वॉज देअर, आय हॅव चेंज इट टू मायनस. हियर minus sign was there, I have changed it to plus, and here plus sign was there, I have changed it to minus. So here minus 26 and this 26 get cancelled because sign is changed. So 8 minus 143 VA is equals to minus 72 minus 936. Okay, so this becomes minus 135 VA is equals to minus 72 minus 936 is minus 1008. So VA is equals to minus 1008 divided by minus 135, minus minus cancel will. So 1008 divided by 135 is 7.46 volts. This is your value of node voltage VA. Okay, now we will put this value of VA
in equation number 4, put VA in equation 4. This is equation number 4. So I will directly put 8 into 7.46 value of VA. Value of VA I am putting minus 26 VB is equals to minus 72. So 8 into 7.46 is 59.68 minus 26 VB is equals to minus 72. ही रियल टर्म आपण राईट हँड साईडला घेऊया. सो दिस minus 26 VB is equals to minus 72 and this term after coming to right hand side becomes minus 59.68. So minus 72 minus 59.68 gives me minus 131.68. Minus 26 VB is equals to minus 131.68. So VB is equals to minus 131.68 divided by minus 26, minus minus cancel. So 131.68 divided by 26 is equals to 5.06 volts. This is the value of VB. Okay, now put the value of this VB in this equation I1, I2, I3, I4 and I5. You will get the current through each branches. So we will solve this numerical here by putting the value of each and every current in this. Okay, so I1 is equals to, equation is 12 minus VA. So I will solve this equation as 12 minus value of VA we have calculated is 7.46. Put this value here in this 7.46. You will get I1 as 4.54 ampere. Okay, I1 calculate झाला. Similarly I2 is equals to VA by 2. VA ची value 7.46 होती divided by 2. So you will get I2 as 3.73 ampere. 3.73 ampere. Similarly, I3 is equals to VA minus VB divided by 3. VA is 7.46 minus VB we have calculated here. Your VB is 5.06. So 7.46 minus 5.06 divided by 3. You will get the value of I3 as 2.4 subtraction is 2.4 divided by 3. Your answer is I3 is 0.8 ampere. 0.8 ampere. Similarly, I4 is equals to VB by 4. VB is 5.06 divided by 4. So your I4 is 1.265 ampere. This is the value of I4. And your last current I5 is given as 6 minus VB divided by 2. 6 minus 5.06 divided by 2. Subtraction of 6 minus 0.6 is 5.06 is 0.94 divided by 2. You will get your I5 as
0.47 ampere. So in this way we have calculated all the branch currents flowing through the circuit I1, I2, I3, I4 and I5. Okay. So keep in mind that in last numerical, just in this numerical, we have just solved one simultaneous equation, or it is easier to calculate any one node voltage. एका अशा सर्किटमध्ये एकच नोड पॉईंट असेल तर त्याचं व्होल्टेज काढणं सोपं आहे. एक सायमल्टेनियस इक्वेशन अशा प्रकारे तयार होईल. व्ही असल्यामुळे त्याच्यात आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. बट when we are dealing with this type of problem where two types of node points are created, then automatically equation number 2 and equation number 4, like this, two simultaneous equations are formed, and hence your calculation step increases. So keep in mind, as soon as a node point increases, your simultaneous equations also increases. If there was a 3 node points here, then 3 simultaneous equations would have been created. If 4, then 4. If 5, then 5 simultaneous equations would have been created. म्हणजे एक जर नोड पॉईंट असेल, फक्त एवढा जर नोड पॉईंट असता माझा VA असता फक्त, हा VB नोड पॉईंट जर नसता तर मला काय झालं असतं, हा पार्ट जर नसता माझा एवढा, तर एकच नोड पॉईंट मिळाला असता आणि एकच नोडल इक्वेशन तयार झालं असतं, सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं असतं. पण इथे 2 नोड पॉईंट्स आहेत, म्हणजे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार होतील. 3 नोड पॉईंट असता, इथं अजून एक नोड पॉईंट असता तर तिसरा नोडल इक्वेशन तयार झाला असता. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, नोडल ॲनालिसिसमध्ये जसजसे नोड पॉईंट वाढत जातात तसे तुमचे नोडल इक्वेशनसुद्धा वाढत जातात. I hope you must have understood this problem. With this we will stop here. In next lecture we will again discuss some problem on the nodal analysis. Till then, thank you. You can ask me your doubts on WhatsApp. Thank you.